मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत भाषासूत्रम 2 यातलं जिज्ञासा पत्रम. तर बघा, पहिला प्रश्न जो आहे तो आहे तालिकाम पूरेत. तर यामध्ये आपल्याला धातू, त्याचे अर्थ, लकार, त्यानंतर त्याचं एकवचन, द्विवचन आणि बहुवचन, तर यामध्ये काही जागा ज्या रिकाम्या आहेत ते आपल्याला पूर्ण करायच्या. बघा, तर हे जे आहेत हे सगळे धातू जे आहेत तर ते धातूंच्या दुसऱ्या गटातले आहेत, त्यामुळे त्याची रूपं जी आहेत तर ती थोडी वेगळी होणार आहेत. अर्थात आपण भाषासूत्रम 2 हे जे बघितलं आहे तर त्यातले धातू जे आहेत तर ते थोडे वेगळ्या प्रकारे लिहिले जातात. जसं की पहिल्या गटातले जे आहेत तर ते सोपे आहेत, तर मात्र दुसऱ्या गटातले जे आहेत त्यांची रूपं जी आहेत ती थोडी वेगळी आहेत. तर त्यासाठी त्याचा जास्तीत जास्त सराव तुम्ही करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ती सुद्धा वाक्यामध्ये अतिशय छान वापरता येतील. त्यानंतर बघा, तर पहिल्याचा धातू आहे तो आहे ब्रू धातू. तर ब्रू धातू याचा अर्थ आहे वदती. तर लंग लकाराची आपल्याला तशी रूपं लिहायची आहेत. अब्रवीत, अब्रुताम, अब्रुवन. आता बघा, इथे दीर्घ आहे, इथे ह्रस्व आहे, ही काळजी आपण घ्यायची आहे लिहिताना. त्यानंतर बघा, दा धातू आहे तिसरा लण उभय पदाचा, त्याचा अर्थ आहे यच्छती. लकार आहे लट लकार, त्याचं एकवचन, द्विवचन, बहुवचनाची रूपे अशी आहेत बघा. दत्ते, ददाते, ददते. त्यानंतर लोट लकाराचे आहेत. देही, दत्तम, दत्त. त्यानंतर भुज धातू आहे सातवा गण उभय पदाचा, त्याचा अर्थ होतो खादती. लट लकारामध्ये त्याची रूपं आपल्याला लिहायची आहेत. भुंक्षे, भुन्याथे, भुंथे. त्यानंतर न्या धातू आहे नववा गण उभय पदाचा, त्याचा अर्थ होतो अवगच्छती म्हणजे जाणले. तर लट लकारामध्ये त्याची रूपं आपल्याला लिहायची आहेत. जानीते, जानाते, जानते. त्यानंतर पुढे धातू आहे ग्रह धातू नववा गण उभय पदाचा, त्याचा अर्थ काय होतो स्वीकरोती म्हणजे स्वीकार करणे. लट लकाराची रूप आपल्याला लिहायची आहेत. गृह्णामी, गृह्णीवः, गृह्णीमः. तर पहिला प्रश्न जो आहे तो आपला येथे झालेला आहे. त्यानंतर आपण बघूया दुसरा प्रश्न. हा जो दुसरा प्रश्न आहे तो आहे योग्यानी लट रूपाणी लिखत. तर यामध्ये आपल्याला जे दुसऱ्या गटातले धातू दिलेले आहेत तर त्यांच्यापासून योग्य रूप लिहायची आहेत. तर पहिलं वाक्य आहे बघा, यशोदा दधी, मथ धातू आहे नववा गणाचा, त्याचं रूप येईल मथनाती. यशोदा दधी मथनाती. त्यानंतर दुसरं वाक्य आहे बालकः क्षुधया, रुद धातूचं योग्य रूप वापरायचं आहे. बालकः क्षुधया रोदिती. तिसरं वाक्य आहे अहम भोजनम, अश धातूचं योग्य रूप वापरायचं आहे. अश्नामी, अहम भोजनम अश्नामी. त्यानंतर बघा, कृष्ण नरकासुरम, हन धातूचं योग्य रूप वापरायचं आहे, तर ते येईल हंती. आता इथे कृष्ण एक वचनामध्ये आहे, तर पण तुम्हाला जर असं वाटत असेल की हंती हे बहुवचनामध्ये नाही आहे, त्याचं बहुवचनाचं रूप असं होईल बघा, नंती असं. हे बहुवचनाचं आणि हे एकवचनाचं रूप आहे. कारण बरेचदा आपण बघतो की अंती हा प्रत्यय जो आहे तर तो बहुवचनी आपण वापरतो, म्हणून हे जे आहे हे बहुवचनाचं नाही तर एकवचनाचं रूप आहे. कृष्ण नरकासुरम हंती. त्यानंतर पुढचं वाक्य आहे वयम भगवंतम, स्तू धातूचं योग्य रूप वापरायचं आहे स्तूमः. त्यानंतर बघा, हरह हिमालये, शी धातूचं योग्य रूप वापरायचं आहे शीशयने, तर ते येईल शेते. त्यानंतर पुढचं वाक्य आहे मृगाहा सिंहात, भी धातूचं योग्य रूप वापरायचं आहे बिभ्यती. तर हे बहुवचनाचं रूप आहे, एक वचनाचं नाही आहे, जरी बिभ्यती असलं तरी. मृगाहा सिंहात बिभ्यती. त्यानंतर बघा, मातामही आपणात शाकानी, क्री धातूचं योग्य रूप वापरायचं आहे क्रीणाती. त्यानंतर शेवटचं वाक्य आहे ऋषयः नित्यम सात्विक अन्नम, भुज धातूचं योग्य रूप वापरायचं आहे भुंजंती. ऋषयः नित्यम सात्विक अन्नम भुंजंती. तर बघा, आपला जो जिज्ञासा पत्रम हा जो घटक आहे तो येथे संपलेला आहे. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये पुढे दिलेलं आहे बघा, पठत बोधत कंठस्थी कुरुत. यामध्ये 10 लकार दिलेले आहेत. याची चर्चा जी आहे ती आपण स्वतंत्रपणे पुन्हा करणार आहोत, पण सध्या फक्त ही कारिका आपण बघूयात. बघा, लट वर्तमाने लेट वेदे, भूते लुंग लंग लेटस्तथा, विद्याशीशौ तु लिंग लोटव, लिट लिट लंच भविष्यती. तर बघा, वर्तमान काळामध्ये लट लकाराचा उपयोग होतो. त्यानंतर लेट लकार जो आहे त्याचा वेदामध्ये उपयोग होतो. तर त्यानंतर भूतकाळामध्ये लुंग, लंग आणि लिट या 3 लकारांचा उपयोग होतो. त्यानंतर विद्याशिशो म्हणजे विद्यार्थक
किंवा आशीर्लिंग, म्हणजे विद्यार्थ्याचे दोन प्रकार आहेत ना, विधिलिंग लकाराचे, लिंग लकाराचे, विधिलिंग आणि आशीर्लिंग. तर आशीर्लिंग जो आहे त्याचा अभ्यास आपण करत नाही, विधिलिंग लकाराचाच अभ्यास आपण करतो. तर त्यासाठी आपण लिंग लकार वापरतो आणि आज्ञार्थामध्ये लोट लकार आपण वापरतो. त्यानंतर बघा, आता इथे आशिष या अर्थाने म्हणजे आशीर्वाद देण्यासाठी तर आज्ञार्थ आपण वापरतो, म्हणून लोट लकाराचा प्रयोग आपण आज्ञार्थामध्ये करतो. त्यानंतर लुट, लुट आणि लुंग, तर यासाठी भविष्य काळ जे आहे तर त्यामध्ये हे 3 लकार वापरले जातात. तर अशी ही आपली कारिका आहे. तर आपला हा जो घटक आहे येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.